सगळे नवीन आहेत का आहे भारत दसरला काढला कोण आहे रे ते धिंगाणा खेळणार? तर मी सांगू हा सांगा कोण आहे? एक गाणी नाही का खेळू लागले तिकडे डोक्यात दगड आणायले. ए का रे आणतोस? उभा राह. चल ये समोर समोर ये इथं. समोर का धिंगाणा खेळतोस? हा कर चार उपाशी कर. त्याला हा ना सर कर उपाशी चार कानाला लाव कानाला हात लाव. हा आता करतील का सांग? नाही हा आता करू नको बघ गप बस. हा अभ्यासाकडे लक्ष दे ना. चांगल्या टावळ काय करतोस? शेवाबाई काही सकाळी लवकर उठणे, दात घासणे, आंघोळ करणे, बांगडीत चढणे, देवाच्या केल्याने होत आहे, आधीच केलेच पाहिजे. चल बस. हसा खेळा पण शिस्त पाळा. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. हा पाणी आडवा, पाणी जिरवा. पिण्याच्या पाण्यात हात घालू नये. हा नेहमी खरे बोलावे. छोटू उठ पुस्तक वाच. देशाचा माझे प्रेम आहे. मी एकदा शाळेत गेलतो होतो. शाळाची प्रथमची वेळ ती कोणाला. हा छान 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 बस बस. आता कोण येणार आहे? मी येऊ का सर? चल ये. चल मग हा घे. एक धड्याचे नाव माझ्या देशावर माझे प्रेम आहे. मी एकदा शाळेत गेलो होतो. शाळेची प्रथमेची वेळ होती. मुले पुस्तकातील प्रतिज्ञान माहिती हे पाहून मी सुखावले. मुले प्रथमहून परतली. छान छान छान. तुला बी येते वाचता. आता कोण आहे? पाठ पहिला. धड्याचे नाव सजीव सृष्टी व सूक्ष्म जीवांचे वर्गीकरण. 1 नंबर सजीवांच्या वर्गीकरणात ए ग बस रे. मग काय करताय? ऐका शांत. कोणता आहे? शांत आहे का? दुसरं सजीवांना नाव देण्याची द्विनाम पद्धत कोणी शोधली? तिसरं द्विनाम पद्धतीने नाव लिहिताना कोणते पदानुक्रम विचारत घेतलेले जातात? मागील येतेत पण पहिले की भौगोलिक प्रदेशांना ग्रहण संरक्षण अशा विविध कारणांनी पृथ्वीवरील सजीवात अनुकूलन झालेले आढळते. अनुकूलन साधनांना एकाच जातीच्या सजीवांतही विविध बदल झालेला दिसतात. ठीक आहे ठीक आहे. बस बस बस. इंग्लिश कोणाला वाचता येते? वाचता येते का? इंग्लिशचं पुस्तक आणलंय का? नाही. मग नुसतं आलाय का जेवायला? चल बस खाली. चला या आता उद्या. चल तर आपला कुठं आलता? हे अभ्यासक्रम कोणता चालला होता? ए मारू नको ना. पट्ट पुरे. आता चला सांगा बरं. आता आपण कोणता विद्यार्थी? तुम्ही आठवीचे होय तुम्ही. लय चेड्यावणी करतात. तुम्हाला मी सांगितलं नाही का? तुम्हाला माहित नाही का कोणता अभ्यास चालू आहे काय झालं ते बी सांगावं लागतं का? परीक्षेत टायमाला कॉपी करते. ते कॉपी करते. तू चहा करतो का? त्याच्याहून काय घेणं देणं तुला? तुझं बघ ना तू. ते कॉपी करू चहा करू तुला काय घेणं देणं? आपलं काम बघायचं. रोज अभ्यास करायचा. अभ्यास कोण किती वेळ करते? तो दाखव अभ्यास. चल ये समोर. काय लिहिलेस तू? कोणता अभ्यास लिहिलेस? छान छान छान. चल पेन दे. ते नाही का तुझ्याकडे? मग काय जेवायला आला का तू? ते बी सांगावं लागतं तुला. म्हणा थांबा. एक एक या.
कुठून आलाय तुझं? हा, चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट. छान छान छान. शिका जरा याच्याकडून. किती अभ्यास करतंय पोरग? तुम्हाला ते बी सांगा लागतं का? छान छान छान. जा बस. हा, छान छान छान. हा. बाळ ह्यामध्ये थोडंसं काय करायचं, ह्यामध्ये असं लिहायचं. हा, ठीक. चांगले तुझे चांगले. चला तर आपण सुरू करू. अभ्यासक्रमाला चालू करू. तुझं राहिले का? सर तू करतोस का अभ्यास? तुझं जास्त टवाके करतोस असं मला दिसलंय. सर हे दोघं भांडण खेळायले. ए, भांडण करू नका. तू जरा जास्त टवाके करतोस, मला बाहेरून कळतंय. अभ्यासक्रम चांगला आहे, चांगला लिहितो, चांगलं तुझं येईल आहे. जरा अभ्यास कर, मस्त चांगला. सर हे आठवणी गोटे ए, खेळायले. गबासा गबासा, सगळे शांत बसा. गोटे आणि आपल्याला उद्याच्याला घ्यायचं आहे. तर उद्याच्याला तुम्ही यायचंय सकाळी 9 वाजता शाळेत यायचंय. सकाळी लवकर यायचंय आणि जे अभ्यासक्रम दिला उद्याच्याला ते पूर्ण करून यायचं. येणार का? जे नाही आलं त्याला छेड्या बसतील. पुन्हा म्हणायचं नाही की मला पप्पाला सांगायचं नाही की सरनं मला हाणलं. अभ्यासक्रम पूर्ण झाला पाहिजे. लंगडी सर येणार का नाही? हा, लंगडी सर येणार. ते त्यांना काही काम आहे वाटतं, तर ते सांगतील मी त्याला. हो, त्यांचं थोडं अडचण आहे. ठीक आहे ठीक आहे. मग चला या. आपली शाळा सुटली. गणित सर गणित उद्याच्याला करू. बापरे.